कसं काय मंडळी, चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही विचार करत असाल की हा अचानक व्लॉग कसा काय, पण आम्ही करतोय मिडवीक मध्ये एक काय मिडवीक मध्ये अच्छा, एक मिडवीक. मला वाटलं मिडवीक म्हणजे काय झालं, बिस्किटचं नाव घेणार आहे. बाय द वे, माझी बायको कुकीज करायला आणि रेसिपी ह्यांची आहे. बघूया आता ह्यांनी किती मदत खरं करतात मला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये अक्षरशः मी जे करतो तशी कुकीज बनणार आहेत. बघूया आता कसं आणि पुढं हे होते. काय म्हटलं होतं, मैदा वगैरे वापरलेला नाही आहे आम्ही. हे व्हीट फ्लावरने आम्ही बनवलेलं आहे. त्याच्यात तूप आहे. स्टे ट्यून्ड रेसिपीसाठी. आणि ह्यानी बनवणार आहेत. कुकीज अजून झाली नाही तयार, याची लाळ एवढी टपकली. हा, बाय द वे, आपण बेबीसाठी पण परफेक्ट आहे कुकीज, कारण की त्यात मैदा नाही. एकदा सांगितलं तरी त्यांना कळेल असं वाटत नाही तुम्हाला? ठीक आहे. दे बुबू, कुठे आहे तुझा? सो मी इथे बनवत आहे असा डो. तर ह्याच्यामध्ये घातलेला आहे व्हीट फ्लावर, शुगर आणि पिठी साखर आपण जे म्हणतो ती, आणि घातलेलं आहे जरासं चवीपुरतं मीठ ऑप्शनल आहे, पण मी जरा हा, घातलं. आणि तुम्ही गुळ पण वापरू शकता बाय द वे. हा, गुळाची पावडर पण तुम्ही जर तुम्हाला हेल्दी असं जर म्हणत असाल तर तुम्ही गुळाची पावडर वापरू शकता. राईट. आणि मग ह्याला असं छान डो करायसाठी तुम्हाला दूध घालून तुम्हाला एक डो करायचा. मी तुम्हाला दाखवते. आधी मी स्वतः एक डो बनवते आणि मग तुम्हाला दाखवेन. आणि ह्याला रेस्ट करायला अराउंड 15-20 मिनिट्स ठेवला तर बेटर होतं. आणि तो चपातीचं पीठ आपण कसं करतो ना, तसं राहायला पाहिजे. हां, तुम्हाला दाखवते आमचं डो कसं आहे. बापरे. मदत अशी करायची असते थांबून. ही मदतच आहे एक प्रकारची. माझी आव आहेत ताकदवर, तर काय टेन्शनच नाही राव. हे बघायला काय, मला उचलून फेकायची ताकद आहे. मी रेसिपी देऊनच मदत केलेली आहे खूप मोठी. अरे तमता बडे यावी ड्रायव्हर भाई. इतकी मोठी. आणि बाबा, मी तुम्हाला आत्ताच सांगायला सगळ्यांना, हे असं प्रेमानं म्हणलं नाही जात. नवऱ्यांना असं असतंय. ते डिपेंड करतंय कोण आहे. जनता बघाले म्हणून अगदी सौम्य पण हे तर आधी 10 सेकंड मध्ये पीठ मळून होते चपातीचं. बुडवून खाला. चहामध्ये खरंच बुडून खायला मस्त वाटते. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे पण घालू शकता, चॉको चिप्स. ते पण आम्ही ट्राय केलेलं आहे. ओ माय गॉड, तुपात पडली माशी चांदोबा गेला उपाशी झाला असता आता. तुपात पडलं असतं चांदोबांचं माहित नाही, तुम्ही उपाशी राहिला असता. बुब्बू बाबा, तुझं बुब्बू झोपायचं आहे आज आम्हाला. झालेलं आहे. सो ह्या कन्सिस्टन्सी म्हणजे असं सॉफ्ट पण उचलून राहायला दाखवायचं पाहिजे. ना, उचलून दाखवायचं. तसं नाही हो, पीठ उचलून दाखव. ते घालतो की मी. बस दाखवायचं ना पिठाचा गोळा. पिठाच्या गोळ्या सेमच आहे. मग असा असा हवा सुंदर चालू केलेला ऑलमोस्ट तुम्ही कार्यक्रम त्याचा. पडला ऑलमोस्ट कार्यक्रम झालेला. सो ह्याला आम्ही 10 to 15 मिनिट्स रेस्ट करायला ठेवूया. जसं जास्त म्हणजे अराउंड 30 मिनिट्स जरी ठेवलं तरी चालेल. पण मला झोपायची जरा गडबड लागते. सो
ज्यावेळी आम्ही गोळे करतो त्यावेळी तुम्हाला सांगतो. तुम्ही बघू शकता जीव काढलेला आहे पिठाचा. व्यवस्थित मळलेला आहे असं म्हणू व्यवस्थित शकता म्हणजे तुम्ही. तुम्ही जीव काढून घ्या पिठाचा, व्यवस्थित कुकीज होती. होय की नाही बायको? हो. गोळा गोल छान करतात त्यांनी, गोल छान करतात. नवऱ्याकडून काहीतरी शिकले बाबा. नवऱ्याकडनं शिकलो कुकीज. नाही नाही नवऱ्याकडनं शिकलो कुकीज. नाही नाही छान गोल करायचे शिकले हे नी कुकीज ना. याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? आता गोल करलेत बघून घ्या, कमी दिसतंय असं. यंत्र आहे माझ्याकडे गोल करायचं. यंत्र नाही, शस्त्र आहे. शस्त्र नाही, यंत्र आहे. सो ह्याच्यामध्ये मी हे थोडे वेगळे करणार आहे. त्याच्यामध्ये घालणार आहे मी चोको चिप्स. संपत आहे. मग दाखवायसाठी म्हणून मी अशी करत आहे. बॅकग्राऊंड मध्ये आपले साहेब जरा हे करत आहेत. तुम्हाला तुम्ही- त्याचा पण खेळ दाखवतो. 10:30 वाजता कशी बॅटरी चार्ज राहते. तुम्ही गोल 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 करून असं गोल. असं पाडवा, गोल गोल करून असं पाडवा. असं फ्लॅट करून घ्या जेवढं तुम्हाला जमते तेवढं. ओ बाळ ओ. दे. सो असं करून घेऊ शकता तुम्ही. हे पण खूप छान लागतात आणि असं नाही की ते हीटमुळे विरघळतील. म्हणजे विरघळतील पण छान लागतात. अशी छान तुम्हाला ठेवून घ्यायचे आहेत आणि OTG मध्ये असं करून सॉरी मधल्या ह्याच्यात हो. मधलं असं ठेवून तर ते अराउंड 20 मिनिट सेट करू शकतो. नेक्स्ट खूप सुंदर बेक होत आहेत कुकीज. तुम्ही बघू शकता इकडनं. स्मेल तरी खूपच चांगला येत आहे. पूर्ण किचन भरून स्मेल आहे. तर अशा प्रकारे झालेले आहेत आपले कुकीज. मी तुम्हाला एक खाऊन दाखवतो. 1 मिनिटाचं पडल्याच्या क्रंची, टेस्टी आणि हेल्दी स्नॅक. उद्या चहात पण बनवून खाणार आहे मी. ह्याची जर रेसिपी पाहिजे तुम्हाला तर विचार कर मी या बाबतीत. जाता जाता लाईक, शेअर, कमेंट आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.